गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि आता जस्ट मी रेडी झालेला आहे पूर्ण. आणि आता मस्तपैकी आपण नाश्ता करून घेऊयात. बघूयात नाश्त्याला काय मस्त चमचमीत खायला आहे. आणि त्यानंतर आजचा प्लॅन आहे, आज खूप सारे पॉईंट्स व्हिजिट करायचे आहेत. काल पण खूप सारे पॉईंट्स आम्ही एक्सप्लोअर केले आणि आजसुद्धा खूप सारे पॉईंट्स एक्सप्लोअर करायचे आहेत. पण कालचे आपण जे व्ह्यू पॉईंट्स बघितलेले आहेत त्याच्याहून अजून भारी व्ह्यू पॉईंट्स आपल्याला आज बघायला भेटणार आहेत. तर बघू आपण कसे व्ह्यू पॉईंट आहेत. आणि आपल्यासोबत ऋतिक भाऊ आहे. तर ऋतिक भाऊ, आज कुठे जायचं, आपल्याला काय काय व्ह्यू पॉईंट आहेत? आता आज आपण स्टार्टिंग करणार चार्लेट लेक म्हणून. हां त्यानंतर चार्लेट लेकचा कनेक्टेड 3-4 पॉईंट आहे आणि वी आर गोइंग टू एंड इट इको. अच्छा, असं म्हणजे आहेत अजून खूप सारे पॉईंट्स आहेत. म्हणजे मोस्ट अट्रॅक्टिव्ह पॉइंट्स जे आहे ना हां. ते आज आपण करणार. अच्छा, मोस्ट अट्रॅक्टिव्ह आज आपण कव्हर करणार खूप आहोत. सारे पॉइंट्स आहे बट हां हां, माथेरान आले आणि ते पॉइंट नाही बघितले ओके. तो कुछ नहीं देगा कुछ नाही देखा. ऐसे पॉइंट्स कव्हर करने वाले. अच्छा, तर मग असे पॉईंट्स आम्ही कव्हर करणार आहोत मित्रांनो. तर आता मस्तपैकी जणजणीत आपण नाश्ता करून येऊयात. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहेत आणि आता आपण पुढच्या व्ह्यू पॉइंटला जायचा प्रवास चालू झालाय. आता अजून 2-3 पॉइंट राहिले आहेत आमचे, काल एक्सप्लोर करून नाही झाले. ऍक्च्युली काल त्यामुळे आम्ही फक्त मित्रांची मस्ती केली, हा, म्हणजे मस्तीमध्ये गेले. आता खरं मात्र आम्ही एक्सप्लोर करायला निघाले. तर बघत राहा, पुढे दाखवतो तुम्हाला कसं हा. आहे ते. हे बघा कसे घोडे आहेत. आणि इकडे त्यांचं एक मला एक गोष्ट आवडली, म्हणजे काय प्रत्येकाचे वेगवेगळे नाव दिले आहेत त्या लोकांनी. शिवा, अँडी. अँडी वगैरे असे नावं दिलेत. तर खूप असे म्हणजे युनिक असं वाटतं ना. हो, हे दुसरे ते मी कधी बघितलं नाही. हा, केदारनाथला नाही दुसऱ्या ठिकाणी बघितलं. आपण कसं हा, बघितलं नव्हतं. चारधामला मी बघितलं नाही, पण इथे हे युनिक आहे. युनिक असं वाटतं, पण हा, खूप छान असं वाटतं. घोड्याने पण एक रिस्पेक्ट दिली. हा, रिस्पेक्ट दिली. कारण की जे जायचं म्हणजे साधनच ते बनलंय हा, हा. असं. पण त्यामुळे त्यांना पण खूप रिस्पेक्ट दिली पाहिजे. आणि दुसरे ते त्या घोड्यांना मारतात वगैरे. हा, इथे तसं मारतात. नाही. हा, इकडे असं आम्हाला काहीच अनुभवायला भेटलं नाही. चांगलं म्हणजे आहे. हा, एकदम चांगल्या पद्धतीने त्यांना ठेवतात, करतात. ट्रीट करतात. खायला पण एकदम मस्त. आणि रस्त्याला पण थोडीशी घाण होते, ते पण आपण आपल्याला- adjust करू शकतो तेवढं तरी. ते आम्ही ऍडजस्ट घेऊन चालले. हा, आपल्याला घेऊन जाईल. आपल्यासाठीच ते म्हणजे एवढ्या सुविधा त्या लोकांनी केली. त्याच्यामुळे तुम्ही पण आले का जरा केक बघत जावा. तुम्ही आले का इकडे खरंच. आणि केका पेक्षा एक महत्वपूर्ण गोष्ट आहे, ती म्हणजे आपली वानर सेना. वानर सेनापासून जेवढं वाचाल तेवढं ना बरं आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट मला सांगायची आहे की ही जी पण आपली ट्रिप आता ऑर्गनाईज केली आहे, म्हणजे सगळं हॉटेल पासून जेवण, म्हणजे जे पण काय आहे ते फक्त पॉसिबल झालं आपल्या ऋतिक भाईमुळे. तर एकदा ऋतिक भावामुळे साठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. ऋतिक भाई साठी शाउट आउट. बघा, कोणालाही कुठलीही ट्रिप ऑर्गनाईज करायचा मोटिवेशन कुठून भेटतं? वेन दे आर ग्रुप पीपल्स आर गुड. या, तर तुम्ही सगळे खूप चांगले होते ना, त्यामुळे हे सिमलेसली आपण करू शकलो. तर आपल्या सगळ्यांसाठी टाळ्या. ऋतिक भाई अमर. अरे, हिप हिप हुर्रे. फुले बघा किती मस्त घनदाट अशी इकडे फुलं आहेत, बघू शकता तुम्ही. इथे सनराईज साठी आम्हाला खाली जावं लागते. हा, सनराईज साठी म्हणजे खाली जावं लागते. खालून रस्ता आहे सनराईज. बेसिकली आपण कधीही म्हणजे कुठे जातो तर आपल्याला डोंगरावर किंवा त्या अशा जागेवर आपल्याला बघायला जावं लागतं. बट इथून खालून रस्ता गेला. इथे खालून रस्ता गेला. हे थोडं युनिक आहे. हा, हे पण एवढं ऊन आहे आता, हा, तरी सुद्धा वारा तुम्ही बघणार ना एकदम चिल्ड आहे. एकदम चिड.
म्हणजे तुम्हाला मेडिटेशन सुद्धा करायचं असेल ना, किंवा मी असं सांगू की तुम्ही इकडे येऊन फक्त शांतीत बसले ना, हा इट इज इक्विव्हॅलेंट टू मेडिटेशन. अरे सही. तसा वातावरण आहे. हा हा खूप. दिव्य वातावरण आहे असं पण मी सांगू शकतो. हा वरती एक मंदिर पण आहे. हा लास्ट ब्लॉग हो हो मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही गेलेलो तेव्हा मी फुटेज टाकलंय त्याच्यामध्ये. खूपच चांगला मंदिर आहे ना, ते मंदिराची वाईब आहे ना, नेक्स्ट लेवल आहे खरोखर. आणि इकडे एक घंटा पण आहे ते मंदिराच्या बाहेर असताना एवढी पॉझिटिव्ह एनर्जी एमिट करतो ना, म्हणजे तुम्हाला आत्माला स्पर्शून जाणार. अरे बाप, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी. म्हणजे न विसरता तुम्ही तिकडे मंदिरात जावा. तिकडे 2 मिनिटं काय होईना बसा, मस्त म्हणजे प्राप्ती अशी मन असं तुमचं स्थिर होऊन जाईल. हा स्थिर होऊन जाईल. हा जो आडवा आहे तो गड आहे, त्याचं नाव प्रबळगड. या गडाची तुम्हाला तटबंदी दिसेल, ब्लॅक कलर मध्ये एल शेप मध्ये एक वॉल आहे, तटबंदी. नहीं बहुत मजा आया एक्चुअली. मैं तो फर्स्ट टाइम ही मैं हाँ। कल तक तो मैं तो किसी को भी जानता भी नहीं था. हाँ खाली मी तो ऋतिक को जानता था, पर अभी लग ही नहीं रहा है. इतना अच्छा अपना फ्रेंडशिप हो गया, बॉन्ड हो गया, सब लोग एकदम डेवलप हो गए. बहुत मजा आणि आया. सगळ्यात पहिला आपला उठणारा माणूस म्हणजे आपला मितुडी. कसं वाटलं सकाळी एकदम लवकर उठलं? गरम गरम पाणी होतं आणि 2 बाल्टी घेऊन मी आंघोळ केली. हा लोकांना लाईन लावायला भेटलं नाही. अरे मी आरामात सगळं माझं संपवलं. आता तुम्हाला मी असा व्ह्यू दाखवतोय की जिकडे तुम्ही पण घाबरून जा. म्हणजे रात्री इकडे यायची तर तुम्ही डेअरिंग करू शकत नाही. व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू बघा मित्रांनो, हे लोक बघा कुठे. व्ह्यू बघा मित्रांनो, पहाड की नीचे रहता है ना, तेच. कसं कसं वेदांत प्रतिम असा व्ह्यू आहे इथे. आणि सुंदर असा म्हणजे एकदम असं बोलतात ना की मन प्रसन्न असं होऊन जातं. मिक्स फ्रूट इकडे आपण आता खाणार आहोत मस्तपैकी. तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्ही जेव्हा आले तर इकडे म्हणजे व्हिजिट कराच आणि मस्तपैकी टेस्ट आनंद घ्या, कारण की अशा ठिकाणी अशा म्हणजे फळांचा अनुभवच वेगळा आहे. हा मित्रांनो होता किंग जॉर्ज पॉइंट, आपण जिथे गेलेलो. आता आपण चालू किंग एडवर्ड पॉइंट आणि इको पॉइंट. आणि हा जो पॉइंट आहे किंग एडवर्ड पॉइंट आहे. तर बघू शकता तुम्ही की म्हणजे त्याला इको पॉइंट पण आहे. तर मित्रांनो आता यांची मस्ती चालली, इग्नोर करा. जशी त्यांची मैत्रीण त्यांना इग्नोर करते तसं इग्नोर करा. ज्या ठिकाणी चाललो तो आहे इको पॉइंट. बघू कसा पॉइंट आहे, कसं काय. इको पॉइंट म्हणजे जिकडे आवाज म्हणजे आपल्याला रिटर्न येतो. एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो. बघा मी मागे बघा, म्हणजे व्ह्यूचा ना इकडे म्हणजे प्रत्येक व्ह्यू तुम्ही बघू शकता. एक अप्रतिम असा व्ह्यू आहे. बघा तुम्ही, एक नंबर असा व्ह्यू आहे, बघू शकता. फोटो निकालना मस्त. कुठे कुठे तर मित्रांनो हा बोलतोय की मला तिकडे जाऊन फोटो काढायला खूप रिस्की आहे. चॅलेंज करशील तर करू शकतो. अरे आना. It's a very good saying. नहीं, मैं पकड़ लूंगा. इकडे बघा, हे बघा, यांचे चाले बघा. आणि आपला वेदांत भाऊ बघा एवढा लाजतो ना मित्रांनो, एवढा लाजतो. काय माहिती कोण बघेल याला. अरे हँडसम आहेस तू बाबा. तुझ्यामुळे आपला जो व्लॉग आहे ना मिलियन्स वर जाणार आहे. आणि जर मिलियन्स वर गेला तर मग नेक्स्ट ट्रिप परत मी स्पॉन्सर करणार. चल स्पॉन्सर करशील तू? सगळ्यांची ट्रिप पण स्पॉन्सर. अरे ही ट्रिप तर काय आपली TTMM आहे. नेशन वॉन्ट्स टू नो व्हॉट इज TTM. TTM म्हणजे तुझं तू माझं मी. आपल्याला आपल्या ऑडियन्सला असं सांगायचं आहे की जर आपली व्हिडिओ मिलियन्स मध्ये गेली, ऋतिक भाऊ, जर आपली व्हिडिओ मोठी मोठी नाही तर आपली जी ट्रिप आहे ती मी स्पॉन्सर करणार नेक्स्ट टाइम. बघा सांगितलं महेश गेलो आता होणार आहे पुढच्या महिन्यात, त्यांना सांगा. अरे मलेशिया ट्रीटमेंट हे करणार ना स्पॉन्सर. आम्ही डिसाइड करू ती ट्रिप कुठे असणार. फक्त बजेट मध्ये असले पाहिजे मित्रांनो. काय बजेट मध्ये? मिलियन मध्ये तू जातो, तुला चांगले पैसे भेटणार ना. हा भेटणार तर ते तरी सुद्धा तू असं करतो यार.
मित्रांनो एवढा कॉन्ट्रीब्युट केलाय सगळ्यांनी, सांगा तुम्ही लोकांना. नाही खरंच मित्रांनो आम्ही आमची इज्जत सोडलेली आहे. जस्ट आलो आहोत एको पॉइंटला आणि बघा तुम्ही इकडे आपण थोडेसे फोटोज वगैरे घेऊ. एको पॉइंट आहे हा. प्रणव आशिष प्रणव. ओम नमः पार्वती पते हर इकडे फोटोज वगैरे काढायला आपण म्हणजे गिटारसोबत पैसे वगैरे घेतात आणि तुम्ही इकडे खरेदी सुद्धा करू शकता. आणि आता आपल्या मित्रांनी इकडे केलंय का. कसं आहे चष्मा 150 150 चांगले आहेत. तर मित्रांनो आपला मित्र आता घेतोय चष्मा. तुम्ही पण या खरेदी करा. पण हा थोडी ओव्हर प्राइस तर आहेच मित्रांनो, कारण की आपण अशा ठिकाणी येतो तर प्राइस तर वाढून असणारच. अरे बाय एक नंबर शॉर्ट. मित्रांनो इकडे ऍक्च्युली कसं माझं पहिल्यांदा हा अनुभव आहे ना, तर लोक विचारतात की तुमचं म्हणजे पेजचं नाव वगैरे काय. तर मित्रांनो तुम्ही जर सपोर्ट केला ना तर असंच आपला म्हणजे चालू राहील. तर सपोर्ट करा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मित्रांनो, कारण की अशाच आम्हाला ट्रिप्स आणि म्हणजे असं मित्रांसोबत एक्सप्लोर करायचं आहे. कैसे कर पाते हो ये सब? अरे आप कैसे कर पाते हो ये सब? टैलेंट पेड़ जी आपल्या तिकडे 20 ला मिळते, ही इकडे ओव्हरचार्ज म्हणून 10 रुपये एक्स्ट्रा 30 ला मिळते. त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही याल तेव्हा पाणी कॅरी करायला विसरू नका. इकडे आलेत ना तर हा जो पॉइंट मध्ये फोटो काढायला विसरू नका. लय भारी पॉइंट आहे. व्ह्यू बघा तुम्ही एकदम म्हणजे असा आणि फोटो काढायला तर विसरूच नका. लय भारी फोटो. खूप वाईट वाटतंय मित्रासाठी पण फोटो छान आहेत. इकडे येताच आपल्याला आपले महाराज दिसत आहेत. मस्तपैकी महाराज इकडे आहेत आपले. तर जय शिवराय मित्रांनो. आता आपण हनीमून पॉइंटला तर हनीमून पॉइंटला कशी पार्टनर असली का जरा जास्त चांगलं वाटेल. पण आपले पार्टनर थोडे वेगळे आहेत. बट तुम्ही जर जातील तर तुमच्या पार्टनर सोबत जावा. हा मित्रांनो प्लेन बघा किती म्हणजे इकडनं दिसतंय. झूम करतोय मी बघा तुम्हाला दिसतंय का. काय एक्सक्लुझिव्ह नाही आहे माथेरानचा, हा. पण आपण इकडे आलो की आपल्याला ते टॉफीज वगैरे भेटते. अच्छा. ते आपण घेऊन जाऊ. टॉफीज वगैरे हा ते चिक्की वगैरे चिक्की ठीक आहे घेऊन जाऊ शकतो. चिक्की आणि चॉकलेट एक्सक्लुझिव्ह नाही. हा म्हणजे एवढं खास नाही पण ठीक आहे. म्हणजे आता आलोयच आहे तर एक आठवण आउट म्हणून ऑफ कर्टसी काही हा, घेऊन गेले तर कारण की घरच्यांना एक असते ना की गेलेच काहीतरी. फिरायला हा तर घेऊन. खुश नसीब जिनको है मिली जिंदगी में, खुश नसीब वो जिनको है मिली है बहार जिंदगी में, हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी है. लय खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो. बघू शकता हा व्ह्यू आहे आणि हवा पण एकदम मोकळी आहे. हे आपल्या डोळ्यांनी दिसत आहे. ते कॅमेरामध्ये तर आपण कॅप्चर नाही करू शकत पण लय भारी व्ह्यू आहे.
अरे 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 मस्तपैकी गरमागरम चहा थेपला आणि मस्तपैकी कुरकुरे आणि चकल्या मस्त खाऊयात. सगळे स्पॉट्स म्हणजे तरी अजून आहेत पॉइंट्स, पण आता आम्हाला पाय खूप दुखायला लागलेत. आता आपण चला मार्केटला जाऊ, मार्केटमध्ये थोडीशी खरेदी वगैरे करू आणि त्यानंतर काहीतरी आपलं लंच वगैरे करू आणि त्यानंतर मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजेच आपल्या घरी जाऊ. आता ऍक्च्युली मार्केटची खरी खरेदी आम्ही केलेली आहे आणि बघू शकता, जरा दाखव आपल्या ऑडियन्सना आपल्या एवढी खरेदी केली आहे मित्रांनो. काय काय घेतलंय आपण सांगू तर मस्तपैकी चिक्की घेतलेली आहे मिक्सवाली, त्यानंतर ते स्वीट चॉकलेट म्हणून काय काय बोलतात ते फज नाही रे, ते स्वीट चॉकलेट्स ते जेली टाईप असतात ना ते घेतले. त्यानंतर चिक्कीज घेतलेत आणि ते फ्रुबा म्हणून काय ते गुआवाचं असते ना, ते मसाल्यासोबत खायचं असतं, तेही घेतलंय. आता खरेदी पण झालेली आहे आणि आता खूप थकलोय पण. आणि बाय द वे एक गोष्ट मला सांगा की हे कसं वाटलं आपण डोसा वगैरे लंच कसा झाला? हा कसं वाटलं सोनी भाऊ? ठीक ठीक होतं म्हणजे मजा नव्हती. थाकलेले आहे ना. अच्छा थकलेलं आहे म्हणून म्हणजे जे मिळेल ते खायचं. जे मिळेल ते खायचं. नो कंप्लेंट. हा 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 म्हणजे खायला भेटत तीच मोठी गोष्ट आहे म्हणजे इकडे हिल स्टेशन मध्ये तुम्हाला एक्सपेक्टेशन एक्सपेक्टेशन जास्त नाही ठेवायची आणि जे बी गरम होण्याची ओव्हर प्राइस खूप आहे. मस्त हॉटेलला जाऊ, तिकडे बॅग्स वगैरे घेऊ आणि चला आपल्या रिटर्न प्रवासाला सुरुवात करू. तर मित्रांनो आता आपला ब्लॉग आपण इकडेच एंड करूयात. शेवटचं फक्त सांगायचं एवढंच आहे की आमची ही जी माथेरानची ट्रीप होती ती खूपच अनुभवदायक होती आणि अनुभव खूपच म्हणजे छान अनुभव भेटलेला आहे. आणि इकडे यायचा म्हणजे आपला ट्रेनचा जो पण खर्च झालेला आहे, परत तिकडे कुठला खर्च झालेला आहे त्याची पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. आणि आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेलेलो तिकडचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि हॉटेलची जी फॅसिलिटी होती तीही खूप छान अशी फॅसिलिटी त्याने आम्हाला दिलेली होती. आणि जे पण खर्च झालं त्याचा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच पूर्ण डिटेलमध्ये. आणि अनुभव खूपच छान होता आणि नेक्स्ट टाईम नक्की इकडे आपण विजिट करणारच. आता तर फ्रेंडसोबत आलेले, फॅमिलीसोबत येऊ. आणि अजून शेवटचं एक बोलेन की आता एवढी मेहनत केली आहे, ब्लॉग वगैरे बनवलं आहे, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आपले ब्लॉग्स बघत राहा. चला तर मग आपण हा ब्लॉग इथेच एंड करूयात. चला तर मग जय शिवराय मित्रांनो, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग धन्यवाद.